म्हणीयास सेवा तुझीही घडावी, जगन्मंगले तूची करवो निघावी. अखंडित हे कार्य निर्विघ्न व्हावे, अशी प्रार्थना त्वत्पदी नम्र भावे. कोयना नदीचा उगम क्षेत्र महाबळेश्वर येथील पंचगंगा मंदिरात कृष्णा आणि वेण्णा या नदीबरोबर होतो. या ठिकाणी ती गुप्त होऊन तापोळ्याजवळ प्रकट होते आणि नियमित वाहू लागते. या नदीचा प्रवास सुमारे 130 किलोमीटर आहे. महाबळेश्वर, पाटण या तालुक्यातून जाऊन कराड तालुक्यामध्ये ती कृष्णेला मिळते. तापोळा येथे सोळशी नदी व पुढे कांदाटी नदी या नदीला मिळते. पाटण येथे केरा नदीशी तिचा संगम होतो व किरपे या ठिकाणी मराठवाडी इथे उगम पावलेली वांग नदी कोयनेला मिळते. वांग नदीवर मराठवाडी येथे बंधारा बांधलेला आहे. हेळवाक येथे कोयना नदीवरती धरण बांधलेले आहे, याला कोयना धरण असे म्हणतात. कोयना धरणाच्या पाण्याचा फुगवटा किंवा जलाशय याला शिवसागर म्हणतात. सह्याद्री पर्वतराजीतून वाहणाऱ्या कोयना नदीचा शिवसागर जलाशयाचा प्रचंड पाण्याचा साठा आहे. याच्या भोवती डोंगर आहेत व त्या डोंगरावर दाट झाडी आहे. त्यामुळे या भागामध्ये कोयना व्याघ्र अभयारण्याची उभारणी केलेली आहे. या ठिकाणची झाडी इतकी दाट आहे की अनेक ठिकाणी सूर्यप्रकाश सुद्धा जमिनीवर पडत नाही. झाडांमध्ये मोठी जैवविविधता या ठिकाणी आहे. डोंगर, दऱ्या, पाणी, विपुल वृक्षराजी यामुळे प्राण्यांसाठी हा एक प्रकारे स्वर्गच झालेला आहे. या ठिकाणी वाघ, बिबट्या, चित्ता, अस्वल, तरस, लांडगे, कोल्हे, शेकरू, साप, नाग, अनेक प्रकारचे पक्षी, विशेषतः मोर आपल्याला दिसून येतात. कोयना धरण ही महाराष्ट्राची भाग्यरेषा किंवा भाग्यलक्ष्मी आहे. 1954 ते 1967 सालापर्यंत या धरणाची उभारणी झाली. या धरणातून 4 किलोमीटरचा बोगदा कोकणाच्या बाजूला पोफळी येथे काढलेला आहे. पोफळी येथे मोठे विद्युत निर्मिती केंद्र आहे. या धरणामुळे 12,000 चौरस हेक्टरपेक्षा जास्त जमीन जलसिंचनाखाली आलेली आहे. कोयना धरणाजवळच नेहरू बाग असून या ठिकाणी पंचधार घुमट व अनेक फुलझाडे आहेत. या ठिकाणी कोयना धरण कसे उभे केले याबद्दलचा लघुपटही दाखवला जातो. अतिशय सुंदर सृष्टी सौंदर्य असल्यामुळे या ठिकाणी नवीन महाबळेश्वर वसवण्याचा सरकारचा विचार आहे. याच कोयना धरणाच्या परिसरामध्ये 11 डिसेंबर 1967 साली मोठा भूकंप झाला होता, परंतु त्यामुळे धरणाला काहीही धोका पोचला नाही. शिवसागर जलाशयाच्या पश्चिम बाजूला म्हणजे कोकणाच्या बाजूला वासोटा हा किल्ला आहे. वासोटाचा हा किल्ला शिलाहार भोज दुसरा यांनी 1170 साली बांधलेला आहे. पूर्वी या किल्ल्यावरती वशिष्ठ ऋषींचा शिष्य राहत होता, म्हणून त्याने या किल्ल्याला वशिष्ठ गड असे नाव दिलेले होते. त्याचाच अपभ्रंश होऊन वासोटा किल्ला असे झालेले आहे. शिवाजी महाराजांनी हा किल्ला आपल्या ताब्यात घेतला व तेथील वाघांच्या वावरामुळे याला व्याघ्रगड असे नाव दिले. बरेच काळ हा किल्ला तुरुंग म्हणून वापरला गेलेला आहे आणि या ठिकाणी खजिना आणि गुप्तधन आहे असेही सांगितले जाते. 1679 साली येथे बरेच धन सापडलेले आहे. औरंगजेबाने ज्या वेळेला आक्रमण केले होते तेव्हा सज्जनगडवरील राममूर्ती वासोटा येथे आणून ठेवलेल्या होत्या.
1706 साली ताई तेलीण ही किल्लेदार होती व पंतप्रतिनिधी यांचे सरदार बापू गोखले यांनी हा किल्ला 8 महिने युद्ध करून जिंकला. किल्ल्यावरती मारुतीचे मंदिर, पाण्याचे टाके व पडलेल्या वाड्याचे अवशेष आहेत. पश्चिम बाजूला कोकणाच्या बाजूला खोल दरी असून ही कडेलोट करण्यासाठी वापरली जात असे. शिवसागर जलाशयाभोवती बामणोली, त्यापुढील कास, तापोळा आणि वासोटा ही सर्व पर्यटन स्थळे असल्यामुळे या ठिकाणी अनेक पर्यटक व गिर्यारोहक आवर्जून येत असतात. कोयना नदीकाठी मोठे आणि तालुक्याचे गाव असे पाटण हे आहे. पाटणच्या जवळच धारेश्वर महादेव याची पांडवकालीन गुहा आहे. ती सुमारे 200 फूट लांब, 35 फूट रुंद व 7 फुटापेक्षा मोठी आहे. पावसाळ्यामध्ये या गुहेच्या पुढच्या बाजूला मोठा धबधबा कोसळतो आणि एक प्रकारे पाण्याचा पडदा त्याच्यावरती तयार होतो. पाटणच्या जवळच सुमारे 20 किलोमीटर अंतरावर बनपुरी येथे नाईकबा हे देवस्थान आहे. नाईकबा हे शंकरांचेच अवतार आहेत. याला सुंदर चांदीचा मुखवटा असून चैत्र शुद्ध पंचमीला येथे मोठी जत्रा भरते. यासाठी अनेक ठिकाणाहून सासन काठ्या घेऊन भक्त दर्शनासाठी मोठी गर्दी करतात. पाटणजवळच दातेगड, गुणवंतगड व सुंदरगड हे सुद्धा बघण्यासारखे आहेत. पाटणजवळ पाटण तारळे या रस्त्यावरती सडा वाघापूर येथे उलटा वाहणारा धबधबा आहे. पावसाळ्यामध्ये दरीतून येणारे जोराचे वाऱ्याचे झोत यामुळे या धबधब्यात खाली जाणारे पाणी उलट्या बाजूने वर येते. हे बघण्यासाठी पर्यटकांची येथे मोठी गर्दी होत असते. मराठेशाहीमध्ये पाटण येथील देशमुखीचे काम पाटणकर यांचेकडे होते. पाटणच्या पुढे कोयना नदी आता कराड येथे कृष्णेला मिळण्यासाठी पुढे जात आहे. कराड पूर्वी कोयनेकाठी कापिल, गोविल, वारुंजी ही गावे येतात. कृष्णेकाठी कराड येथे प्राचीन काळी मानवी संस्कृती उदयाला आली याचे पुरावे सापडलेले आहेत. येथील उत्खननात अश्मयुगातील हत्यारे सापडलेली आहेत. महाभारतामध्ये अश्वमेध यज्ञाच्या वेळी सहदेवाने कराड जिंकले असा उल्लेख आढळतो. शेरे येथे कृष्णवंशीय यादव राहतात असा सुद्धा उल्लेख आहे. येथे कृष्णेकाठी बौद्ध संस्कृतीतील हीनयान पंथाची मोठी भरभराट झालेली होती. आगाशीव डोंगर आणि नांदलापूर या ठिकाणी 101 बुद्ध गुहा सापडल्या असून त्यातील 64 चांगल्या स्थितीत आहेत. येथे अनेक चैत्यगृह म्हणजे प्रार्थना स्थळे असून काही ठिकाणी विहारही आहेत. काही गुहांमध्ये धम्मचक्रेही दिसून येतात. येथे सापडलेल्या ताम्रपटामध्ये कराड आणि मिरज गावे ही दान दिल्याचा उल्लेख असून यामध्ये बौद्ध लेण्यांचा सुद्धा उल्लेख आहे. नांदलापूर याचे मूळ नाव नालंदा यापासून असावे, परंतु त्याचा अपभ्रंश होऊन त्याचे नांदलापूर झालेले असावे. या ठिकाणी सुद्धा बौद्ध संस्कृतीच्या खुणा आपल्याला बघायला मिळतात. कोल्हापूरच्या शिलाहार भोजराजाने 12व्या शतकामध्ये कृष्णेकाठी भुईकोट किल्ला बांधला याचा उल्लेख आहे. या किल्ल्यामध्ये त्याने एक सुंदर विहीर बांधलेली आहे जी सुमारे 100 फूट लांब आणि ज्याचा सोपान 30 फुटाचा म्हणजे 84 पायऱ्यांचा आहे.
यातील विहीर ही सुमारे 1000 चौरस फूट एवढी असून आतमध्ये कमानी आणि सुंदर कलाकुसर सुद्धा आहे. हे बांधकाम घडीव दगडात आणि चुन्यामध्ये बांधलेले आहे. या विहिरीला नकट्या रावळ्याची विहीर असे म्हणतात. स्वातंत्र्यपूर्व काळात हा भुईकोट किल्ला पंतप्रतिनिधींच्या ताब्यात होता. 1844 साली आलेल्या पुरामध्ये बुरुज आणि बरेचसे बांधकाम वाहून गेले. आता काही ठिकाणी थोडे बुरुज आणि जुन्या वाड्याचे अवशेष आपल्याला दिसून येतात. विजापूरचा सुलतान अली आदिल शहा याचे काळात कराड येथे इब्राहिम खान याने 1557 साली एक मशीद आणि 2 मोठे मनोरे बांधले. या मनोऱ्यातून वर जाण्यासाठी गोलाकार दगडी जिने आहेत व ते 100 फुटापेक्षा जास्त उंच आहेत. मनोऱ्यावर गेल्यानंतर आजूबाजूचा परिसर अतिशय सुंदर दिसतो. या मशिदीमध्ये हमामखाना, मुसाफिरखाना आहे. कराड स्वारीवर असताना औरंगजेब या ठिकाणी नमाज पढण्यासाठी येत असे. तसेच आतल्या भागामध्ये फारशी भाषेत लिहिलेले 9 शिलालेख आपल्याला दिसतात. विजापूरच्या आदिलशहाने शहाजी राजांना पुण्याची जहागिरी व कराड परगण्यातील 22 गावांची देशमुखी दिलेली होती. कराड जवळच्या वसंतगड येथे कोल्हापूरचे राजाराम राजे काही दिवस राहिलेले होते. तसेच वारणेचा तह झाला त्यावेळी शाहू महाराज आणि ताराराणी या ठिकाणी येऊन गेलेले होते. या तहाच्या वेळच्या तलवारी जाखीणवाडी येथे अजूनही आपल्याला पाहता येतात. कराड येथे फार पूर्वी महालक्ष्मीचे सुंदर व भव्य मंदिर होते, परंतु परकीय आक्रमणामध्ये त्याचा विध्वंस झाला. आता याचा फक्त चौथरा आहे असे सांगितले जाते. कृष्णेकाठी प्राचीन रत्नेश्वर मंदिर असून चैत्रवद्य प्रतिपदा आणि शेवटचा श्रावणी सोमवार या दोन्ही वेळेला येथे मोठी जत्रा भरते. हटकेश्वर या ग्रामदैवताच्या गाभाऱ्यामध्ये जागृत स्वयंभू अशी शंकराची पिंड आहे. या देवस्थानला कोल्हापूरच्या शाहू महाराजांनी जीर्णोद्धारासाठी मदत केली होती असा उल्लेख आढळतो. येथील सर्व व्यवस्था उमराणी कुटुंबीय बघतात. या ठिकाणी शिवरात्रीला मोठा उत्सव सुरू होतो. त्यावेळी कीर्तन, भजन व अन्नदान ही होते. यासाठी अनेक भक्त येथे दर्शनासाठी गर्दी करतात. हटकेश्वराच्या जवळच गोंदवलेकर महाराजांचे राम मंदिर आहे आणि वड्याचा गणपती आहे. या ठिकाणीही आवर्जून जावे. संगमाच्या पुढच्या बाजूला कृष्णेकाठी उंचावरती संत सखू यांचे मंदिर व मठ आणि हा परिसर अतिशय बघण्यासारखा आहे. येथून कृष्णेचा परिसर सुद्धा चांगला दिसतो. संत सखू यांची पांडुरंगावर मोठी भक्ती होती. आषाढातील वारीला जाण्याची त्यांची इच्छा होती, परंतु सासरच्यांचा विरोध होता व त्यांनी तिला बांधून ठेवलेले होते. वारकऱ्यांची वारी आली तेव्हा संत सखूंनी आपली सुटका करून घेतली व वारकऱ्यांबरोबर त्या पंढरपूरकडे निघाल्या. पांडुरंगाला आपल्या भक्तांची काळजी असल्यामुळे त्यांनी संत सखूचे रूप घेतले व त्या जागी ते राहिले अशी हकीकत आहे. अशा संत सखू यांच्या मंदिरात जाणे आणि तेथील विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेणे अतिशय आनंददायी आहे. सातारहून आलेली कृष्णावेण्णा व कराड येथे तिला मिळालेली कोयना हा प्रीती संगम अतिशय सुंदर आहे. येथे कृष्णेचे पात्र मोठे आहे आणि सुंदर घाट आणि शेजारी मंदिरे सुद्धा आहेत. येथील
कृष्णेकाठी घाटावरती अन्य मंदिरांबरोबर श्री कृष्णाबाईचे मंदिर आहे. या ठिकाणी चैत्र वद्य तृतीयेला कृष्णाबाईचा मोठा उत्सव साजरा होतो. यावेळी धार्मिक कार्यक्रम, पालखी, नगर प्रदक्षिणा व भोजन प्रसाद दिला जातो. कृष्णाबाईच्या दर्शनासाठी यावेळी मोठी गर्दी होते. येथे घाटाजवळच महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री श्री यशवंतराव चव्हाण यांची समाधी आणि बाग आहे. तीही अतिशय सुंदर असून बघण्यासारखी आहे. कृष्णा काठाने आता आपण बहे बोरगाव किंवा बाहुक्षेत्र या ठिकाणी जात आहे. कृष्णेसोबत जाताना आपल्याला वाटेत कारवे, कोडोली, वडगाव, शेणोली, रेठरे ही नदीकाठची गावे लागतात. आता आपण बहे बोरगाव येथील रामलिंग या बेटावर येऊन पोहोचत आहे. लंकेहून अयोध्येला परत जात असताना राम, लक्ष्मण, सीता यांनी कृष्णा नदीतील या बेटावर वास्तव्य केल्याचा उल्लेख आहे. यावेळी पूजा करताना श्रीरामांना भेटण्याची कृष्णाबाईला इच्छा झाली, त्यामुळे तिला मोठा पूर आला. यावेळी पूजेत व्यत्यय येऊ नये म्हणून मारुतीने मोठे रूप धारण केले व आपल्या बाहूंनी कृष्णा नदीचा प्रवाह बाजूने वळवला. त्यामुळे या क्षेत्राला कृष्णा महात्म्यात बाहुक्षेत्र असे सुद्धा म्हणलेले आहे. व या बेटावर रामचंद्रांनी लिंगाची पूजा केली म्हणून याला रामलिंग बेट असेही म्हणलेले आहे. प्रभू रामचंद्राच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या या बेटावरती रामदास स्वामी आलेले होते, तेव्हा त्यांना कृष्णेच्या डोहातून स्पंदने जाणवली. येथे मारुतीचे स्थान आहे हे त्यांच्या लक्षात आले व त्यांनी पाण्यामध्ये बुडी मारली. समर्थ हे पट्टीचे पोहणारे होते व त्यांचा कुंभकाचा अभ्यासी दांडगा होता. पाणबुड्याप्रमाणे ते दीर्घकाळ पाण्यात राहू शकत असत आणि त्यांनी या डोहातून मारुतीची मूर्ती शोधून बाहेर काढली. रामलिंग बेटावर आपल्याला राम मंदिर, शंकराचे जागृत स्थान व समर्थ स्थापित मारुती या तिन्हीचेही दर्शन होते. समर्थ स्थापित 11 मारुतींपैकी हा महत्वाचा मारुती आहे व याच ठिकाणी रामदास स्वामींना भीमरूपी ही स्फुरली असे सांगितले जाते. रामलिंग बेटावर जाण्यासाठी आता पूल झालेले आहेत. या ठिकाणी पौषातील अमावस्या आणि हनुमान जयंती या दोन्ही वेळेला मोठी जत्रा भरते आणि दर्शनासाठी येथे अनेक भक्त येतात. आता कृष्णा नदीसोबत आपण कोळे येथील श्री क्षेत्र ज्वाला नरसिंह तीर्थ मंदिर या ठिकाणी जात आहे. पराशर ऋषींनी नरसिंहाची दीर्घकाळ तपश्चर्या केली. त्यावेळी प्रसन्न होऊन नरसिंहाने हिरण्यकश्यपू वधाच्या वेळी घेतलेले रूप त्यांना दाखवले. हे अत्यंत तेजस्वी आणि अग्नितत्व असलेले रूप होते. त्याची स्थापना करणे अवघड असल्यामुळे त्यांनी देवाला विनंती केली व कृष्णेमध्ये थांबण्याची विनंती केली. अंजना गावातील एका ब्राह्मण दाम्पत्याला ऋषींनी आंधळे आणि मुके होण्याचा शाप दिला होता. त्यांनी प्रार्थना करतात, नरसिंहाची 12 वर्षे तपश्चर्या करा म्हणजे तुम्हाला या शापातून मुक्तता मिळेल असा उशाप दिला. 12 वर्षांनंतर प्रसन्न झालेल्या नरसिंहाने कृष्णा नदीतून मला बाहेर काढ असे सांगितले. त्यावेळी तुमची जागा कशी ओळखावी असे त्यांनी विचारले. तेव्हा कृष्णेच्या पाण्यावरती गवत पसरा आणि हे वाळलेले गवत ज्या ठिकाणी आग लागेल त्याच्या खालती मी आहे असे सांगितले. त्याप्रमाणे त्या ठिकाणी डोहात पाहता नरसिंहाची मूर्ती तेथे त्यांना मिळाली. कौंडिण्यपूर किंवा कुंडल येथील
भीमदेव यांनी याची स्थापना 1124 साली केलेली आहे. संत नामदेवांचे वंशज या ठिकाणी 1273 साली राहून गेलेले आहेत. देवगिरीचे राजे रामदेव यादव यांनी हेमाडपंथी स्वरूपामध्ये भुयारी मंदिराचे बांधकाम पूर्ण केले. दत्तावतार नरसिंह सरस्वतींनी सुद्धा या क्षेत्राचे वर्णन केलेले आहे. 1626 मध्ये विजापूरचा बादशाह आदिलशहा यांनी मोठी जमीन या देवस्थानला इनाम दिलेली होती. या ठिकाणी 1662 मध्ये रामदास स्वामीही 2 वेळेला येऊन गेलेले आहेत. 1718 मध्ये सातारच्या शाहू महाराजांनी सुद्धा या देवस्थानला मोठी जमीन इनाम दिलेली होती. ज्वाला नरसिंहाची ही मूर्ती शाळीग्रामामध्ये साकारलेली जगातील सर्वात मोठी मूर्ती आहे असे समजले जाते. ही उग्र नरसिंह मूर्ती एका पायावर उभी असून तिला 16 हात आहेत. विस्फारलेले डोळे, विस्कटलेली आयाळ, ताठ झालेले कान, बाहेर आलेली जीभ आणि भयकारी मुद्रा अशा स्वरूपामध्ये ही मूर्ती आहे. या 16 हातातील 4 हात आता भग्न झालेले आहेत. या मूर्तीचे कोरीव काम अतिशय अप्रतिम असून बाजूला दशावताराच्या आकृत्या कोरलेल्या आहेत. खालच्या बाजूला डावीकडे प्रल्हाद आणि लक्ष्मी तर उजवीकडे भूदेवी आणि गरुड किंवा कयाधू आणि गरुड हे आपल्याला दिसतात. या मूर्तीवरचे दागिने अतिशय सुंदर असे घडवलेले आहेत. येथील गाभारा हा 2 मजले खाली असून कृष्णा नदीच्या पात्राच्या ही खाली आहे. त्यामुळे बरेच वेळेला येथे घोटाभर पाणी असते. तसेच या गाभाऱ्यामध्ये एक दिंडी दरवाजा असून त्याला सहाण असे म्हणतात. ज्यावेळी परचक्र येत असे त्यावेळेला ही मूर्ती आतल्या बाजूला हलवून दार बंद केले जाई व अशा तऱ्हेने मूर्तीचे रक्षण होत असे. सुमारे 2000 वर्षाचा इतिहास असलेल्या या मंदिराची उभारणी घडीव दगडात केली आहे व त्याला मोठा असा पूर्व दरवाजा आहे. या परिसरात आपल्याला 2 तुळशीची वृंदावने लागतात. यामधून झरोके ठेवलेले असून गाभाऱ्यामध्ये वायुविजन किंवा हवा मिळवावी यासाठी त्याची व्यवस्था केलेली आहे. या वृंदावनात टाकलेले नाणे भगवंताच्या पायाशी येऊन पडते. बुद्ध पौर्णिमेच्या आदल्या दिवशी म्हणजे नरसिंह जयंतीला सायंकाळी येथे मोठा उत्सव होतो. त्याचप्रमाणे वैशाख शुद्ध सप्तमीपासून या ठिकाणी सुमारे 10 दिवस कृष्णाबाईचा उत्सव सुद्धा मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये या मंदिरात अनेक क्रांतिकारी भूमिगत होऊन राहिलेले होते. 1676 साली शिवाजी महाराजांनी शेवटचा बांधलेला किल्ला मच्छिंद्रगड येथून जवळच आहे. यावर मच्छिंद्रनाथाचे मंदिर आहे. तसेच येथून जवळच सागरेश्वर आणि चांदोली अभयारण्य आहे. कृष्णेची उपनदी वारणा हिच्यावरती चांदोली येथे धरण आहे. चांदोली अभयारण्य महाराष्ट्रातील सर्वात मोठे असून येथील उखळू धबधबा बघण्यासारखा आहे. कृष्णामाईच्या सोबत आता आपण श्री क्षेत्र औदुंबर येथे जात आहोत. कृष्णाबाई महाराज की जय.